गेल्या मागील महिनाभराचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। कधी नव्हे ते 76,800 इतक्या विक्रमी उंचीवर सोन्याचे दर पोहोचलेले होते आणि त्यानंतर मात्र सोन्याच्या दरात गेल्या 4 दिवसांमध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जवळजवळ 2500 रुपयांची ही घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम ग्राहकांना फायदा होणार आहे। मात्र असं असलं तरीसुद्धा सोन्याच्या ग्राहकीमध्ये अद्याप तरी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही। त्या पाठीमागील कारणांचा विचार केला तर वाढत्या दरानंतर सोन्याचे दर आणखी कमी होतील आणि तोच आपला फायदा होईल आणि म्हणूनच अनेक ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। जळगावच्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्स या शोरूममध्ये आपण यावेळेला आहोत। या ठिकाणी बघू शकतोय की एका बाजूला काही ग्राहक खरेदी करताना आहेत, किरकोळ स्वरूपामध्ये ग्राहकी आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र ग्राहकांची प्रतीक्षा सुवर्ण व्यावसायिकांना असल्याचं पाहायला मिळतंय। एरवी या दुकानात जर आपण म्हटलं तर पाय ठेवायला जागा नसते, अशा पद्धतीमध्ये गर्दी असते। मात्र सोन्याचे दर कमी झालेले असताना देखील ग्राहक अजून सोन्याचे दर कमी होतील या प्रतीक्षेमध्ये आहे। 2500 रुपयांची ही घट झालेली आहे, अजून घट होईल असा अनेकांना आशावाद आहे। सुवर्ण व्यावसायिकांची या संदर्भामध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं की जागतिक पातळीवरती जी काही युद्धजन्य परिस्थिती होती ती काहीशी सावरली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर हे कमी झाल्याचं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। काय सांगाल, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, नक्की किती घसरण झाली आणि काय कारण आहे? 3-4 दिवसापूर्वी सोन्याचा भाव जवळपास 74,500 74,800 पर्यंत गेला होता आणि आज सोन्याचा भाव 72,300 रुपयाचे आहे। जागतिक पातळीवर युद्धाचा जो वातावरण होता, युक्रेनच्या, रूसच्या, इस्रायलच्या, हमासचा, तो वातावरण शांत पडला, त्याच्यामुळे सोन्याचे भाव घसरले होते। या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहक वाढल्या तर दिसतंय का कमी झालं तरी? सध्या लगनसही कमी आहे आणि याच्यामुळे थोडीशी ग्राहकी कमी आहे, पण जेव्हा एकदम सोन्याचे भाव वाढतात तेव्हा ग्राहक अजून अडकून जातात की भाऊ काय होईल पुढे जाऊन, म्हणून जर भाव कमी झाले आहे तर सोनं गेलं तर ग्राहकी निघाली आहे। पुढच्या काळात भाव वाढतील किंवा कमी होतील असं काही सांगते? ज्यावेळी अमेरिकन फेडरल बँक व्याजाचे रेट कमी करेल, हकीकतमध्ये कमी करेल, अजून घोषणा केलेली आहे, त्या दिवशी अजून भाव वाढून जाईल। 5-6 दिवसा अगोदर वरच्यामध्ये 74,800 पर्यंत भाव गेले होते, आज 72,300चे भाव आहे। जवळपास 2500 रुपयाने या 5-6 दिवसामध्ये सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।